सिंधुदुर्गात तब्बल 150 सीएनजी बसेस धावणार आहेत। कुडाळ, कणकवली आणि वेंगुर्ला आगारात प्रत्येकी 50 सीएनजी गाड्या आता आणल्या जाणार आहेत। वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी आणि डिझेलचे वाढते दर लक्षात घेता पर्याय म्हणून या सीएनजी बसेस वापरल्या जाणार आहेत। लवकरच कुडाळ, कणकवली आणि वेंगुर्ले या आगारात सीएनजी पंप सुद्धा उभारण्यात येणार आहेत। सिंधुदुर्ग विभागातील कणकवली, कुडाळ आणि वेंगुर्ला या 3 डेपोंना प्रत्येकी 50-50 याप्रमाणे 150 सीएनजी बसेस म्हणजे डिझेल वाहन हे सीएनजी मध्ये कन्वर्ट करण्याचं सध्या काम चालू आहे। यामध्ये 6.5 ते 8.5 या वयातील जी वाहने आहेत आणि ज्यावरती नवीन बॉडी बांधलेली आहे MS मध्ये, ती वाहने आपण ठाणे आणि मुरबाड या ठिकाणी डिझेल वाहनाचं सीएनजी वाहनात रूपांतर करण्यासाठी पाठवतोय आणि ती वाहने इथं आल्यानंतर आपण सिंधुदुर्गमध्ये सीएनजी बसेस आपण टोटल 150 चालवणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।